तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे आता वल्लरी मामी, उदयकांत आणि ते श्रीकांत धुमाळ हे तिघे मिळून ईश्वरीला ठार मारण्याचं प्लॅनिंग करत आहेत। आता इथे मामी उदयकांतना देण्यासाठी 50 लाख रुपये घेऊन आलेल्या असतात आणि ते 50 लाख देण्या अगोदर त्या उदयकांत समोर मामी एक अट ठेवतात। आता उदयकांत म्हणतात तू माझ्या समोर अशी अट ठेवू शकत नाहीस। त्यावेळेला मामी सुद्धा त्या उदयकांतला धमकी घालतच म्हणतात की जर तुम्ही माझ्या घरच्यांना माझं नाव सांगणार असाल तर माझंही तोंड काही शिवलेलं नाही, मी सुद्धा तुमचं नाव घेणारच आहे, मी जर अडकले तर तुम्ही सुद्धा अडकणार आहात। आता उदयकांत म्हणतो बोला तुमचं काय काम करायचं आहे। त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात ईश्वरी राजे शिर्के यांना ठार मारायचं आहे। त्यावेळेला उदयकांत म्हणतो ईश्वरी राजे शिर्के म्हणजे अर्णवची बायको ना। त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात हो, मला नको असलेली जबरदस्तीची सून आहे ती। त्यावेळेला उदयकांत म्हणतात तिने तुझं काय वाकडं केलं आहे, तिला का मारायचं आहे। त्यावेळेला मामी म्हणतात मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं, कारण आता इथे मामींना श्रीकांत धुमाळांचा फोन आलेला असतो आणि त्याने सगळं काही मामींना सांगितलेलं असतं की ईश्वरी राजे शिर्के माझ्याकडे तुमच्याविषयी सगळी माहिती मागत आहेत, आता यातून मला तुम्हीच बाहेर काढा। आता ईश्वरी श्रीकांत धुमाळांपर्यंत पोहोचली आहे हे मामींना माहीत झालेलं असतं, म्हणून ईश्वरीला मारण्याचं प्लॅनिंग उदयकांत आणि मामींनी केलेलं असतं। आता प्रेक्षकांनो इथे जबरदस्त ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे वल्लरी मामी आणि उदयकांतचं हे सगळं प्लॅनिंग कोणीतरी रेकॉर्ड केलं आहे आणि ते रेकॉर्डिंग ईश्वरी आणि अर्णव पर्यंत लवकरच पोहोचणार आहे।